आज श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी। सभेच्या सुरुवातीलाच आपण श्री संत सावता महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपण सभेला सुरुवात केली। त्यांना आपल्या सर्वांच्याच वतीने मी मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो आणि आपलं काम करत असताना त्या ठिकाणी ईश्वराची भक्ती, ईश्वराची आराधना कशी करावी आणि सर्व आपण एकच आहोत याचं ज्ञान देणारे, याची शिकवण देणारे श्री संत सावता महाराज हे होते। आणि आपल्याला सर्वांनाच त्यांचा सार्थ निश्चितच आपल्या सर्वांनाच फार मोठा अभिमान। या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांनी वेळ दिली आणि आज कार्यक्रम त्यांच्या हस्ते विविध आपण या ठिकाणी डिजिटल उद्घाटन केलं। काळाप्रमाणे आपणही बदलत चाललेलो आहे आणि थोडंसं पावसाचं त्या ठिकाणी मी व्यत्यय पावसाला कधीच म्हणणार नाही। पावसाला व्यत्यय म्हणणं फार मूर्खपणाचं असतं। थोडा जास्त झाला तरी फलटणला खपतो, परंतु नसला तर मग मात्र फार मोठी त्रास होते। पण त्यातूनही थोडे आपल्याला उघडीप मिळालेली आहे। ते श्रीमंत रामराजे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय आमदार दीपकराव चव्हाण साहेब, बाळासाहेब शेंडे ज्यांनी कारखान्याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिली, त्याचप्रमाणे धनंजय पवार, भिंडेराव बरुंगे, वास्तविक व्यासपीठावरील असणारे सर्वच मान्यवर, आपण पुढे असणारे सर्व मान्यवर, सर्व पत्रकार बंधू, माफ करा मी कुणाचीच नावं घेत नाही याकरता, कारण कधी ठिपकायला लागेल हे सांगता येते म्हणून मी फार आपला वेळ घेऊ इच्छितो। या ठिकाणी कोडकीला विविध कार्यक्रम, विविध जे काही योजना, विविध म्हणजे पाणी पुरवठ्याच्या योजनेपासून त्या ठिकाणी सोलर त्या ठिकाणी आपण बसवणार आहात। सोलर बसवणारी मला वाटतं ही पहिली ग्रामपंचायत असेल की पूर्ण नळ पाणी पुरवठा योजना ही सोलरवरती त्या ठिकाणी सुरुवात करणारी पहिली ग्रामपंचायत असेल। आणि हे विविध कार्यक्रम विविध भागातून फंडातून पैसे त्या ठिकाणी उपलब्ध, निधी उपलब्ध झाला आणि त्यामुळे आपल्याला हे पूर्ण करता आलं, काही होऊ घातलंय। आणि हे सर्व आपल्या गावच्या सरपंच, उपसरपंच आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून या ठिकाणी आवर्जून मी दत्तोपंत अण्णांचं या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो, कारण कोडकी ग्रामपंचायतीने त्यांचं वेळोवेळी अत्यंत चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळतं। आणि अण्णांनाही कल्पना आहे की अण्णांचं मार्गदर्शन ज्या ज्या ग्रामपंचायतीला होतं त्यावेळेला फारशी कुठल्याही प्रकारची अडचण कधी आलेली नव्हती। आता माझ्या आधी या ठिकाणी आमचे उपसरपंच डॉक्टर नाळे अत्यंत पोटतिडकीने या ठिकाणी बोलले। त्याचं कारणच ते आहे की ह्या 5 वर्षामध्ये खऱ्या अर्थाने कोडकी ग्रामपंचायतीमध्ये थोडं काटकसरीनेच कामं आपल्याला करावी लागली। बाहेरून आपण निधी आणला याविषयी शंका नाही। आमदार दीपकराव चव्हाण होते, रामराजे आजही MLC आहे आणि आपल्याला तत्कालीन शासनाच्या माध्यमातून सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकार्य हे मिळत गेलं आणि त्यामुळं कोडकीला बऱ्यापैकी कामं आपल्याला आणतात। पण ही वस्तुस्थिती होती। कामटे सर, तुम्ही त्यावेळेला उपसरपंच होता आणि या ठिकाणी नाळेताई ह्या सरपंच झाल्या होत्या आणि त्यावेळेला कोडकीला मोठ्या प्रमाणामध्ये देणं निर्माण झालं होतं। लाईटचं बिलसुद्धा त्या ठिकाणी भरता येणं अडचणीचं झालं होतं। त्यावेळेला गोविंदचं तुम्हाला त्या वर्षाचीच नव्हे तर पुढच्या वर्षाची सुद्धा त्या ठिकाणी आपण गोविंदच्या माध्यमातून जो काही ग्रामपंचायत कर असतो तो ॲडव्हान्समध्ये दिला आणि हळूहळू आपण ती मार्ग लावली, काटकसर करावी लागली। काटकसर करत असताना त्या ठिकाणी अनेक सदस्यांना सुद्धा ती अडचणीची वाटत होती। ग्रामस्थांचा फारसा प्रश्न येत नव्हता, कारण आपण वेगळ्या कोणत्या तरी निधीतून तो विकासाची कामं आपण कधीच थांबवली नाही, ती चालूच ठेवली। आणि असं करता करता आज त्या ठिकाणी पकालीताई सरपंच आहेत, डॉक्टर नाळे उपसरपंच आहेत। आज कुठंतरी कोडकी ग्रामपंचायत ही आर्थिकदृष्ट्या स्थिर झालेली आपल्याला दिसून येते। काही कारणं होती, माझ्या आधीच्या वक्त्यांनी ती कारणं आपल्याला सांगितली। त्यावेळेला कोण नेमकं सरपंच होता आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी ते काही सांगण्याची आवश्यकता
आणि त्यानंतर निवडणुका झाल्या. निवडणुकीनंतर ही जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावर आपण ती टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने मात करत आता पुन्हा आर्थिकदृष्ट्या सबल अशा प्रकारची कोळकीची अर्थव्यवस्था, कोळकी ग्रामपंचायत आणली आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार. आता त्याला कोण जबाबदार होतं कोण जबाबदार नाही ह्यात मी आत्ता काही जाऊ इच्छित. आपण या ठिकाणी माझ्या पूर्वीची वेगवेगळ्या प्रकारची भाषणं आपण पाहिली. ज्यांना प्रत्यक्षात त्या ठिकाणी आज जाणवतंय, आमच्या रेश्माताई या ठिकाणी बोलल्या, डॉक्टर नाळे बोलले की आपण कामे करतोय, त्या सभापती होत्या, त्यांनाही माहिती कशा प्रकारे कामं चालली होती, कशा प्रकारे कामं केली जात होती. आणि एवढं सर्व असताना एवढं सर्व आपण तालुक्यामध्ये असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना, त्या ठिकाणी नेते म्हणून काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना सर्व भरभरून देत असताना त्या ठिकाणी इकडून तिकडं जायचं कारण काय आणि त्याची पोटतिडक त्या ठिकाणी उमटलेली आपल्याला पाहायला मिळालेली वस्तुस्थिती आहे. आता कोळकीचंच उदाहरण घेतलं. आपली सर्वांची जी खंत आहे की कोळकीमध्ये आपण एवढी कामं करतो, मग ग्रामपंचायत सदस्य जे केवळ राजे गटाच्या माध्यमातून निवडून आले ते बरोबर नाहीत आणि अपक्ष आलेले बरोबर आहेत. म्हणजे वेगळीच गंमत आहे. पहिलं कोण जायला पाहिजे होतं? रमेशराव. पण ती सगळे बरोबर राहिले. या ठिकाणी गायकवाड साहेब सुद्धा आहे. पण ही सर्व राजे गटामुळे निवडून आलेली आहे आणि त्यांना कुणाला काय कमी केलंय असं मला काही वाटत नाही. आता रामराजेंनी सचिन रणोर यांचं किती भलं केले हे रामराजेंनाच माहिती. वस्तुस्थिती आहे का? आता केवळ ते चालू राहावं म्हणून जर उडी मारायची असेल तर ते दुर्दैव. 30 वर्ष आपण केलंच आहे. आता ते तसंच चालू ठेवायला मग दुसरीकडे जायचं, नाहीतर आपलं सगळं बंद पडलं. पण मला एकच आपल्याला सांगायचं, हे कॉन्ट्रॅक्टर असतील, हे विविध वेगळ्या प्रकारचे काही व्यवसाय करणारे असतील, यांच्यावरती दबाव येऊन जो प्रकार चाललेला आहे, मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही काळजी करू नका. आम्ही सुद्धा खंबीरपणे तुमच्या पाठीमागे उभे आहोत. तुमचं काही बंद पडून देत नाही. रास्त असणारा तुमचा व्यवसाय कुठलाही बंद पडणार नाही, काळजी करण्याचं कारण नाही. आणि जशाच तसं उत्तर देण्याची आमची क्षमता आहे, ती कृपा करून तुम्ही सर्वांनी लक्षात घ्यावं एवढीच मला विनंती आहे. त्यात काही फारसं अवघड नाहीये. काम करणं अवघड असतं, सकारात्मक काम करणं अवघड असतं, नकारात्मक काम करणं फार सोपं असतं. एक अर्ज खरडला आणि टाकून दिला, विषय संपला, मग कामाला लावता येतं. पण चांगलं काम करणं मात्र नक्कीच अवघड असतं आणि ते चांगलं काम करण्याची आम्हाला अधिक सवय. नकारात्मक कामं आजपर्यंत आपण केलीच नाही, पण करता येत नाहीत असा काही कोणी समज करून घेऊ. मला सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती चांगली पाठ आहे. ती काय कोणी सांगायची गरज नाही. कुठं कोणाचं काय आहे हे चांगलं अगदी माहिती आहे. आणि त्यामुळं कुठं मला अर्ज टाकला की काय कुणाचं होईल हे काही त्या ठिकाणी कोणाला भविष्यवाणी करण्याची गरज नाही, हे लक्षात घेण्याची आवश्यकता. तुम्ही ज्या व्यवसाय जपण्यासाठी जाताय त्या व्यवसायातल्या अडचणी आणि तुम्हाला अनेक वेळा या ठिकाणी सांगण्यात आलं की अनेकदा त्या ठिकाणी त्यांना संरक्षण दिलं गेलेलं आहे, कारण आपले म्हणून आपल्यासाठी काम करतायत म्हणून त्या ठिकाणी अनेकांना संरक्षण दिलेलं आहे. हे कृपा करून विसरू नका. ते कवच काढायचं आणि फोडायचं सुद्धा आम्हाला चांगलं जमतं, एवढंच लक्षात ठेवा. त्यामुळे कोणी घेऊन जायचं कारण नाही, एवढंच मला या ठिकाणी आपल्या सर्वांना ठामपणे सांगायचं. आणि हीच अपेक्षा मी बोलण्याची त्या सर्वच मंडळींची होती. आता त्यांचं असं म्हणणे की तुम्ही फार आक्रमक बोला. आता वयाची 60 ओलांडल्यानंतर आणखी काय आक्रमक व्हायचं, पण वेळ आल्यानंतर कोणाही पेक्षा जास्ती आक्रमकता दाखवता येते, कृपा करून विसरू नका. आणि पुढचे जे काय असतील त्यांना ढकललं तरी पडणारी नेते, तेवढंच लक्षात. त्यामुळे फार काही त्यांची काळजी करत जाऊ नका. फक्त त्या ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करून आणि एका प्रकारे वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करायचं. जसं आज देशामध्ये चाललंय की काँग्रेसच्या काळात 70 वर्षात काहीच घडलं, काहीही झालं, मग काही लोक काही लंगोट्या लावून फिरत होते. आणि आत्ताच नेमकं गेले 2014 पासून कपडे घालायला लागले. त्या ठिकाणी IITs नव्हती,
दुर्दैवाने सांगायला लोक कमी पडतात 70 वर्षात काय घडलं. कृपा करून तसा आपल्यामध्ये होऊन येऊ नका. गेल्या 30 वर्षात काय घडलं हे सांगायला कमी पडायचं कारण नाही, कारण केलंच एवढं. कुठं काय केलेलं. डॉक्टर साहेब, तुमचा विडणीचा पाझर तलाव अपूर्ण होता, पूर्ण कधी झाला. लक्ष्मीदेवी नाळे सभापती होत्या, त्यांच्या हस्तेच आपण त्याचं पूजन केलं. त्या ठिकाणी तुमच्या शेजारी राजुरीचे धनंजयराव पवार बसले. तुमचा पाझर तलाव कधी पूर्ण झाला. किती वर्ष अपूर्ण होता. हे तर किरकोळ छोट्या गोष्टी झाल्या, परंतु या तालुक्याचा पाण्याचा प्रश्न ज्याने कोणी सोडवला असेल केवळ फलटण तालुक्याचाच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागाचा जर कोणी पाणी प्रश्न सोडवला असेल तर तो केवळ रामराजांनी सोडावा असं म्हटलं. जर मी विधान केलं आणि तुम्ही जर त्याचा इतिहास कृष्णा खोऱ्याचा बघितला तर मी केलेलं विधान याच्यात किंचित सुद्धा असत्यता तुम्हाला दिसणार नाही. रामराजे साहेब, संपतराव कैलासवासी, संपतराव देशमुख, त्यांना सहकार्य करणारे पश्चिम महाराष्ट्रातील अपक्ष आमदार यांच्या माध्यमातून तो प्रश्न सुटला आहे. अन्य कुणाच्या माध्यमातून सुटलेला नाही हे ठामपणे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आज सोलापूर जिल्ह्यात एवढा ऊस कुणामुळे वाढला. कृष्णा खोरे झाले नसते तर एवढा ऊस वाढला असता. रामरायांनी सांगावं की सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कारखाने आज आहेत. ते कारखाने त्या ठिकाणी पाऊसमान वाढलं म्हणून झालं. त्यांना पाणी कुठंतरी अधिकचं गेलं आणि ते पाणी कुठलं गेलं. कृष्णा खोऱ्याचं पाणी गेलं. त्या ठिकाणी गुजरातचे मुख्यमंत्री त्यावेळेला आदरणीय आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब होते. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री त्या साध्वी होत्या, उमा भारती, आणि महाराष्ट्रातर्फे रामराजे साहेब गेले होते. तिथं सुद्धा नर्मदेच्या पाणी प्रश्नावरती भांडून महाराष्ट्राला नर्मदेचं पाणी मिळवणारे रामराजे आणि कृष्णा लवादामध्ये त्या तत्कालीन जे काही पाणी वाटप होणार होतं ते पाणी वाटप महाराष्ट्राच्या दृष्टीने अधिकचं कसं होईल आणि ते प्रत्यक्षामध्ये अडवण्याचं काम जर त्या ठिकाणी कोणी केलं असेल तर कृष्णा खोरेच्या स्थापनेपासून मनोहरपंत जोशी यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामं मार्गी लागली हे सर्व सत्य आहे. आणि त्यानंतर एक काम चालू झालं आणि प्रत्यक्षामध्ये वेळेच्या आत पाणी अडवण्याचं काम त्या ठिकाणी रामरायांच्या माध्यमातून झालं. हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आपण आवर्जून सांगितलं पाहिजे. आणि आज कुणी अडवलेलं पाणी मी इथं देतोय तिथं देतोय आता इथून तिकडं काढतो हे चालू आहे ते चालू राहू द्या, परंतु या तालुक्याचं पाणी हे कुठेही दुसरीकडे जाणार नाही. आणि ह्याची जबाबदारी आम्ही सर्व मंडळी रामराजे साहेब यांनी निश्चितपणे घेतली. आजचा आपला हा विषय नाही. आज कोणती ग्रामपंचायतीची विविध विकास कामं लोकार्पण आणि नवीन चालू करायची. सोलरचं तुम्ही पॅनल बसवताय, सोलरवरती पिण्याच्या पाण्याची योजना करताय, ती सुरू करण्याच्या दृष्टीने त्याचं भूमिपूजन आपण घेतलं. काही मंडळींनी त्यांच्या मागण्या या ठिकाणी केल्या. असा एक समज आहे की आता आमदार वेगळ्या विचाराचा आहे, कामं कशी होणार. विसरू नका रामराजे साहेब सुद्धा आमदार आहेत आणि कुठल्याही मंत्र्याला कुठल्याही अधिकाऱ्याला आजही रामराजेंनी त्या ठिकाणी पत्र दिलं तर ते काम होतच, ते मागं राहत नाही हे एवढी लक्षात. अगदी मुख्यमंत्र्यांपासून कुणालाही रामराजे साहेबांनी पत्र दिलं, एखादा शब्द टाकला तर तुम्ही विसरू नका की विधान परिषदेचे रामराजे साहेब अध्यक्ष होते आणि त्यामुळं त्यांनी टाकलेल्या शब्दाला त्या ठिकाणी किंमत आहे आणि त्यामुळं तिथं कुठेही कामाला कुठल्याही प्रकारची अडचण तालुक्याला तुमाकुलांना येणार नाही एवढंच लक्षात. त्यामुळे इथं भीती घालायची. आता कामं कशी होणार, कामं होत राहतील, काळजी करू नका. आणि आम्ही फलटण तालुक्यात खऱ्या अर्थाने राजकारणाच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने समाजकारण आणि हा फलटण तालुका आपला विकासाच्या दृष्टीने पुढं आणायचा, शैक्षणिकदृष्ट्या, शेतीदृष्ट्या, औद्योगिकदृष्ट्या पुढं आणायचा एवढाच विचार करून राजकारणात आहे. आणि तुम्ही मंडळींनी आम्हाला पिढ्यानपिढ्या एवढं दिलेलं आहे, त्याची परतफेड करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि तो आमच्या श्वासोश्वास असेपर्यंत आम्ही करत राहणारे. त्या ठिकाणी सत्ता असेल नसेल पण तुमच्यामध्ये राहूनच त्या ठिकाणी हा फलटण तालुक्याचा विकास हा निश्चितपणाने होत राहणार. आणि ह्याच्यात कुणी आडवा येत असेल तर त्याला आडवा करण्याची सुद्धा ताकद आणि क्षमता आमच्यात आहे एवढंच लक्षात. आज जे चाललेले ते काय फार चांगलं चाललेलं.
या ठिकाणी कमिन्सचा विषय कुणीतरी घेतला, मला वाटतं रेश्माताईंनी घेतला, आणि वस्तुस्थिती आहे. अहो, कमिन्ससारखी मल्टीनॅशनल कंपनी ती काय फक्त फलटणला काम करत नाही, भारताच्या अनेक ठिकाणी भारताबाहेर त्यांचं काम चालू आहे. त्या ठिकाणी एक पगार इथं असताना वेगळा पगार आणि तो रामराजांना द्यायला ती काय मोकळे बसले. म्हणजे काही खोटं नाटक त्या ठिकाणी शिजवायचं आणि लोकांपर्यंत पोचून जणू काही कमिन्स म्हणून सगळं काही रामराजांना आम्हालाच मिळते असा भास निर्माण करायचा. अहो, एक मल्टीनॅशनल कंपनी अशा प्रकारचा कारभार करत नसते. तुम्हाला माहिती करता सांगतो, त्यांच्या पुण्याला एक संप झाला होता. त्या संपातून त्यांनी 4 कामगार घरी ठेवले होते. पवार साहेबांनी सांगितलं, सुप्रियाताई मागे लागले होते की ह्यांना घ्या काही करून. ते म्हणले निर्णय झालाय, सिस्टीम आहे, आम्ही घेणार नाही. अशी कंपनी कोणाला पैसे देते? बुरुंगे सर इथं आहेत मला वाटतं. आणि बुरुंगे सर कमिन्सचे फार छोटे कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्यापेक्षा फार मोठे. ते सगळेच रामराजांच्या घरी येऊन काही पैसे देतात. अहो, कमिन्सचा पैसा त्यांच्या कामगारांच्या खात्यावर जमा होत असतो, तो काही कोणाला मिळत नाही. आणि हे सर्व एक वेगळ्या प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून तरुणांमध्ये त्या ठिकाणी विष पेरण्याचं काम करायचं, त्यांना दिशाभूल करायची, असे सगळे विषय चालले. अहो, शैक्षणिकदृष्ट्या फलटण तालुका कुठं माग आहे? आज फलटण तालुक्यात इंजिनिअरिंग कॉलेज आहे, ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चर कॉलेज आहे, B.Pharm कॉलेज आहे, B.Pharm कॉलेज आहे. काय कमी आहे फलटण तालुक्यात? उत्तम प्रकारचं शिक्षण आज फलटण तालुक्यात मिळतं. हे कशामुळे मिळतं? ज्यांनी काही आयुष्यामध्ये केलंच नाही, केवळ त्या ठिकाणी लॉटरी लागली, पदं मिळाली आणि आता काहीतरी बोलत राहायचं, सोशल मीडियाचा वेगळ्या प्रकारे वापर करून गैरसमज पसरायचे, ह्याच्यापेक्षा दुसरं काही. आज सुद्धा मी ऐकले सभा होऊ नये म्हणून प्रयत्न झाला. आज या ठिकाणी संत सावता महाराजांची पुण्यतिथी, त्यामुळं असलं जेवण तसलं जेवण. आता मी आमदार आणि रामराजे आम्ही तरी शाकाहारी 100%, आजच नाही कायमच्या. त्यामुळं तो विषयच येत नाही. आणि आज ज्याला काय करायचं, ज्याला काय खायचं, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याच्यावर काय आपण काही प्रतिबंध आणू शकत नाही. आणि कोळकीमध्ये आज हॉटेलची लाईन आहे, कुणाकुणाचे हॉटेल आहेत. आज ते सगळे शाकाहारीच देणार आहेत का? शेवटचा दिवस आहे. अण्णा काय म्हणतायत मला? अहो, अण्णा म्हणतायत माळी समाजाचे 7 हॉटेल आहेत, 7च्या 7 मांसाहारी आहेत. तिथं आज मांसाहारीच आहे, तिथं कुठेही शाकाहारी नाही. पण मला काही जातीपातीत भेदभाव करायचा नाही. संत सावता महाराज काही जातीपातीत भेदभाव करत नव्हते. त्या ठिकाणी संत सावता महाराजांनी फक्त माळ्यांसाठीच काही काम केलं अशातला भाग नाही, सर्वसामान्य सगळ्यांसाठी केलं. महात्मा फुलेंनी काही केवळ माळ्यांचीच मुलं शिकवली, त्यांनी सर्वांचीच मुलं शिकवली. त्यांनी ब्राह्मण विद्वांसाठी सुद्धा काम केलं. कुणासाठी काम केलं? डोळ्यासमोर समाज ठेवून त्यांनी कामच केलं नाही. जे काही पद्धतीत होते त्या सर्वांसाठी महात्मा फुलेंनी काम केलं. सावित्रीबाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी काम केलं. आणि अशा काळात केलं की त्या काळामध्ये अशा प्रकारचं काम करणं म्हणजे काहीतरी फार मोठं, तुम्ही काहीतरी चूक केलेली आहे, फार मोठं धर्मद्रोह केलेला आहे, अशा प्रकारचा आविर्भाव निर्माण केला जात होता. स्वतःच्या घरातून त्यांना बाहेर जावं लागतं. म्हणजे त्या काळामध्ये अशा आज काही कुणी कसले काम केलं तरी त्याला काही फरक पडत नाही. पण त्या काळामध्ये ज्या वेळेला जातीवाद अस्पृश्यता पाळली जात होती त्यावेळेला अशा प्रकारचं काम करणं फार मोठं धाडस होतं. आणि जे जे अंगावर आलं ते भोगून ते काम केलेलं आहे आणि ते सर्वांसाठी केलेलं आहे, हे आपल्याला विसरता कामा नये. तर ही सर्व मंडळी सर्वांचीच आहे. आता तुम्ही जातीपातीवर संत जर वाटून घ्यायला निघाला तर एक दिवस असा येऊ नये की संत ज्ञानेश्वरांच्या पालखीमध्ये थोडीच लोक दिसतील. तशी वेळ येणार नाही, काळजी करू नका. कारण जो वारकरी पंथाचा आहे तो त्या ठिकाणी विठ्ठलाला, मग संत ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, संत तुकाराम महाराज असतील, इतर सर्व संत असतील, यांनी जे आपल्याला शिकवण दिली आहे की आपण सर्व एकच आहोत. वारकरी पंथात तुम्ही बघितलं असेल, मोठा सुद्धा छोट्याचे पाय शिवतो आणि छोटा सुद्धा शिवतो. ते कारण काय? आता माझ्यापेक्षा डॉक्टरांना आणि त्याहीपेक्षा आमदारांना ह्याची जास्ती माहिती आहे. आपले आमदार पंढरपूरला मंदिरामध्ये त्यांना कीर्तन भजन करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी मान मिळालेला. मला आजच्या आमदारांची काही माहिती नाही.
त्यांनी काय कापायचं आज बंद केलंय का? म्हणजे काहीतरी कोणाला बोलण्यात काय अर्थ आहे? आता मला धनंजय पवारांचं माहीत नाही, पण डॉक्टरांपासून इथपर्यंत आम्ही सगळे शाकाहारी आहेत एवढं मात्र निश्चित आहे. डॉक्टरांनी मला वाटतं शिवलेच उदात असतं. आता धार्मिक कारण असेल, शारीरिक कारण असेल, पण आहे एवढं मात्र निश्चित. त्यामुळे त्याची काही काळजी आहे, ते विषय त्या ठिकाणी घेऊन काहीतरी त्याला वेगळा रंग देण्याचा कोणी प्रयत्न करू नये, एवढीच माझी त्या ठिकाणी भावना असेल. वास्तविक हा कार्यक्रम रविवारी होणार होता, काही कारणांमुळे तो आज होतो एवढाच. मी काही फार आपला बोलून जास्त वेळ घेऊ इच्छित नाही, परंतु कोळकी गावाने गेल्या अनेक वर्षांपासून, मग राजे गट म्हणून असेल, राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून असेल, रामरायांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून काम करताना असेल, आमच्या पाठीमागे नेहमीच ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली. कधी असं घडलं नाही की कोळकी गाव बरोबर. मग पंचायत समितीची निवडणूक असेल, जिल्हा परिषदची असेल किंवा कुठली असेल, मुख्यतः मला राजकारणामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बरड कोळकी गटातून आलो ते केवळ तुमच्या सर्वांच्यामुळं. पण तुम्ही सर्वांनी त्यावेळेला असणाऱ्या असंख्य मतदारांनी एक विश्वास ठेवला, ओळख नसताना त्या ठिकाणी विश्वास ठेवला, आणि तुम्ही त्या ठिकाणी मला निवडून दिलं. हे मला कधीच विसरता येणार. काय ओळख कुणाची नव्हती, काय ओळख पाळख काही नव्हती. धनंजय पवार त्यावेळेला मतदार होते का नाही मला माहीत नाही. आता त्यांनी कुणाला दिले त्यावेळेला मला माहीत नाही, परंतु राजुरीतून सुद्धा त्यावेळेला चांगल्या प्रकारचं मतदान झालं. सगळे वयोवृद्ध मंडळी आणि काही तरुण मंडळी ही बरोबर होती, आणि सर्वसामान्य लोकांनी त्यावेळेला खऱ्या अर्थाने मतदान दिल्यामुळं त्या ठिकाणी कुठली ओळख पाळख नसताना निवडून आलो. त्यामुळं कोण कुठे गेला तर फरक पडायचं काय कारण आहे? तुम्ही जोपर्यंत बरोबर आहात तोपर्यंत कुठला नेता कुणाबरोबर जातोय याचा विचार करायचंच कारण नाही. तुम्ही बरोबर असल्यानंतर आम्ही कोणाला घाबरत नाही, कोणाला जायचं तिथं जाऊ. आणि जे गेले ते स्वार्थासाठी गेले, दुसरं कारण काय, कुणाला काय कमी. तुम्ही त्यांना जाऊन जरी विचारलं की तुम्हाला काय कमी पडलं, तुम्ही कुठली घसरगुंडी काढली, ते सुद्धा कॉन्टॅक्ट कुणाकडे होतं मला चांगलं माहिती आहे. आवर्जून दिलं होतं चांगलं काम करेल, पण दुर्दैवाने वेगळंच घडलं. म्हणजे ज्यांच्यावरती विश्वास टाकला ते कामाच्या बाबतीत सुद्धा नाही, आणि निष्ठेच्या बाबतीत तर त्या ठिकाणी तरच, कारण आता पुढची कामं पाहिजे, नाही तर कसं चालतं. पण मागचं विसरून आपल्याला चालत नाही, आणि ते मागचं लक्षात ठेवून ज्यावेळेला आपण काम करत असतो त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपल्याला त्या ठिकाणी लोकांमधून सुद्धा तेवढाच प्रामाणिकपणा, निष्ठा मिळत असतील. इकडून तिकडं जाणाऱ्यांना लोक सुद्धा विश्वास ठेवत नाही, त्यामुळे त्यांची काळजीच करायचं कारण. आपण जे डॉक्टर आहोत ना, आणि लोकही आपल्या बरोबर आहेत, त्याच्यापेक्षा जास्त काय गरज आहे. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा मी सुरुवातीला सांगितलं, आम्ही आहे तोपर्यंत तुमच्या बरोबरच आहोत आणि तुमच्यासाठीच काम करत राहणार आहोत. त्यात कुठल्याही प्रकारचा कधी प्रकार होणार नाही. आणि ह्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो, डॉक्टर साहेब तुम्ही सांगितले असे राजकारणात काम करणारे अगदी आमदारांपासून रामराजे सर्वच आहे. स्वतःच्या खिशातून राजकारण करणारे तुम्हाला फलटण तालुका सोडून सातारा जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात कुठेही दुसरा नेता दिसणार नाही, हे मी ठामपणे सांगतो. कुठलेही उदाहरण त्या ठिकाणी घ्या, स्वतःच्या खिशातून राजकारण करणारे तुम्हाला कुणीही दिसणार नाही. आज आमदार तुम्ही या ठिकाणी दीपकराव चव्हाणांनी 3 टर्म काढले. 3 टर्मच्या आमदाराबरोबर किती मोठा ताफा पाहिजे होता. आज काय 3 टर्म 15 वर्षे तुमच्यासाठी त्यांनी दिली, स्वतःला काय घेतली. अहो नाही, कुठं 2-2.5 वर्ष सुद्धा नाही, वर्ष सुद्धा झालं नसेल तुम्ही त्या ठिकाणी मंत्री झाला की मोठाच्या मोठा ताफा आहे का नाही सांग. चुकीचं असलं तर सांगा, नाही तुम्ही चुकीचं बोलता. एक गाडी 1 कोटीच्या वरची, 1.5 कोटी 2 कोटीच्या वरची आहेत का नाही? मग इथं आहे कसं. अहो लोकांसाठी काम करणारे बाजूला राहतात, आणि केवळ ताफे घेऊन त्या ठिकाणी मिरवणाऱ्यांवर जर आपण विश्वास ठेवणार असलो, आणि कोणावर विश्वास ठेवला, हे विश्वासाला थोडे सुद्धा पात्र नाही, घरातल्यांच्या सुद्धा विश्वासाला पात्र नाही, तिथं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा, हे दुर्दैव आहे आपलं. आणि म्हणूनच म्हणतोय, फार काही विचार करू नका, आपलं चाललंय व्यवस्थित चाललंय.
कुठं अपयश येत असेल राजकारणात येत असतं. तुम्ही बरोबर राहा. त्या अपयशाचं यशामध्ये रूपांतर करण्यात काय फार वेळ लागणार नाही. फक्त तुम्ही बरोबर राहा एवढीच या ठिकाणी मी आपल्याला विनंती करेन. आपण सर्वजण मोठ्या संख्येने विविध भागातून आणि कुळकीतून विशेष करून आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. मनापासून आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा जाता जाता सांगतो, आम्ही तुमच्याबरोबर कुठल्याही प्रकारची कसलीही काळजी न करता आपण ताकदीने पुढे जाऊ. आपण अनेकदा परिवर्तन घडवलेलं आहे. पुन्हा एकदा हे तर छोटंसं किरकोळ आहे. हे तरीच उलटून पालटून टाकून पुन्हा आपण व्यवस्थित या तालुक्यातलं राजकारण आणि ह्या तालुक्यातली घडी ही पुन्हा व्यवस्थित बसू आणि त्यासाठी तुम्ही फक्त बरोबर राहा एवढंच आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो.